आज आपण वसईड येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आलेलो आहे। 4 वर्षापासून रेल्वे बाधित शेतकरी संघर्ष करतायत या प्रशासनासाठी, रेल्वेशी। आज बघा, महाराष्ट्र शासन म्हणते की महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे। मी काय कुठल्या पक्षाचा प्रमोटर नाही आहे, खरं लाडकी बहीण पण आज त्रासात आहे, खरं ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत। आज 4 वर्षापासून हे शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी, हक्काच्या रस्त्यासाठी अविरत कष्ट करत आहेत। 2020 पासून जवळजवळ 8 एकर क्षेत्र जमीन या रेल्वेनं कोणताही मोबदला किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता अधिग्रहण केली आणि ही वंदे भारत जी ट्रेन आहे ती सुसाट पैसे मिळवू लागलेले आहे। आणि ह्या शेतकऱ्यांना 4 वर्षापासून एकही रुपया मिळालेला नाही। आणि ज्या पद्धतीनं अतिगिरी येतात आणि त्या अतिक्रमणांना दमवण्यासाठी हे प्रशासन आलेलं असते। जवळजवळ 101 पोलीस तिकडे सावलीला उभारलेले आहेत। म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या दुखण्याशी काय घेणं देणं नाही, फक्त रेल्वे चालली पाहिजे एवढाच त्यांचा उद्देश आहे। काही अधिकारी आमचे चांगले आहेत, मी सगळ्यांना दोष देत नाही, परंतु काही अधिकाऱ्यांना असं वाटते की आपण काहीतरी दोषी आहे। खरं जो शेतकरी 4 वर्षापासून आपल्या हक्कासाठी लढतोय त्यांच्यासाठी कुणालाही आत्मीयता आहे किंवा कोणतंही त्यांना कुठलंच कारण नाही आहे। त्यांना फक्त एकच आहे, आपली रेल्वे पळाली पाहिजे एवढाच उद्देश आहे।